विशेष कौतुक नामजोशी साहेबांची आज 50वी गुरुपौर्णिमा आहे, त्याबद्दल त्यांचं विशेष. आणि अशीच 100वी त्यांनी इथे गुरुपौर्णिमा करावी आणि आम्हाला कीर्तनाला बोलवावं. जय जय रघुवीर समर्थ. यदा लंबोदरं हन्ति सदां प्रत्युहसंभवं तदा लंबे दयालंबं लंबोदरपदाम्बुजं शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रिया. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. बोला पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मंगलमूर्ती मोरया. जय जय राम कृष्ण हरि राजा. जय जय राम कृष्ण हरि. जय जय राम कृष्ण राजा. हरि राजा. नवनीरद सम नवनीत प्रिय. नवनीरद सम नवनीत नवल विनोद विहारी राजा. नवल विनोद विहारी राजा. जय जय राम कृष्ण हरि राजा. जय जय राम कृष्ण गो कृष्ण हरि. गोवर्धन धर गोपालन गोवर्धन धर गोपालन गोकुल संकट हारी राजा. गोकुल संकट हारी राजा. जय जय राम कृष्ण हरि. जय जय दुर्वासोनुत दुःख विमोचक
दुर्जन संगम हारी राजा दुर्जन संगम हारी राजा जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि शरणागत शरणागत गत दीना दीना शरणागत शरणागत गत दीना दीना करुणा दृष्टि निहारी राजा राम करुणा दृष्टि निहारी राजा राम करुणा दृष्टि निहारी राजा राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राजा बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे कीर्तन संगे रंगात देह वागो रे कीर्तन संगे बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे राजा राम राम बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे स्वरूपी मन हे लाविता सौख्य आमाओ स्वरूपी मन हे लाविता सौख्य आमाओ काम क्रोधादिक जाती निज धामाओ बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे जन्मय नारायण रूप ध्याऊ रे सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याऊ रे तन्मय होवो नि बलवंत प्रेमे गा तन्मय होवो नि बलवंत प्रेमे गाऊ प्रेमे गाऊ प्रेमे गा रे बालकृष्ण चरणी लक्ष राजा राम राम चरणी लक्ष रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो रे सा ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया मती मंद मी काहीच नेणो सांख्य अथवा न्याया
न परी मनासु वाटे इच्छा तव गुण गाया कीर्तनी इच्छा तव गुण गाया कीर्तनी ये सद्गुरु राया हे सद्गुरु राया कीर्तनी ब्रह्म चैतन्य गुरु राया ये सद्गुरु जनार्दने सद्गुरु ते विनवी जनार्दने सद्गुरु ते विनवी निरंजनीच्या राया गुरु रे निरंजनीच्या राया गुरु रे ये सद्गुरु राया सद्गुरु राया ये सद्गुरु राया। महत्वाचा दिवस आपण सगळ्या आपल्या गुरुच्या आशीर्वादाने भारलेली आपल्या गुरुच्या आशीर्वादाने भारलेले सकाळपासून इथं बघतोय अतिशय आनंदाचा सर्व वातावरण सर्वीकडे आहे आणि आजचं आपलं हे शेवटचं पुष्प माधवनाथांच्या चरणी घुमताना मला खूप आनंद होते। आपल्यासारखे समोर श्रोते आहेत जाणकार आहेत आणि त्याचबरोबर आशीर्वाद त्यांचे मायापर्यंत पोचत आहेत ज्या अर्थी कीर्तनं योग्य होत आहेत त्या अर्थी त्यामुळे आपल्या सर्वांना अतिशय मनापासून हृदयापासून नमस्कार करतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो। जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु वाचोनी सापडे न सोय सद्गुरु वाचोनी सापडे न सोय धरावे ते पाय आदि आदि धरावे ते पाय आदि आदि सद्गुरु सापडे न सोय धरावे ते पाय आदि आदि लोह परिसाची न साहे उपमा लोह परिसाची न साहे उपमा सद्गुरु महिमा आगाधची सद्गुरु महिमा आगाधची सद्गुरु वाचोनी सापडे न सोय सापडे न सोय धरावे ते पाय आदि आदि आपणा सारीखे करीती तत्काळ आपणा सारीखे करीती तत्काळ नाही काळ वेळ तया लागी नाही काळ वेळ तया लागी सद्गुरु वाचोनी
तुका म्हणे कैचे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा गेले विसरून खऱ्या देवा सद्गुरु वाचोनी सापडे न सोय सद्गुरु वाचोनी सापडे न सोय धरावे ते पाय आदि आदि दृष्टांतो नैव दृष्टस्त्रिभुवन जठरे सद्गुरुर्ज्ञान धातुः स्पर्शश्चेत् तत्र कल्पः सनयति यदो स्वर्णतामश्मसारं न स्पर्शत्वं तथापि श्रितचरणयोग सद्गुरुं स्वीय शिष्या स्वीयं साम्यं विधत्ते भवति रूपमस्ते नवालौकिकोऽपि भगवान गोपाल कृष्ण महाराज की राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय मंगलमूर्ति मोरया सर्वसामान्यांपासून सर्वमान्यांपर्यंत अनुकरणीय वंदनीय पूजनीय अशा तुकाराम बुवांचा अभंग आज निरूपणाला घेतला आहे. ज्यांची गाथा म्हणजे पाचवा वेद समजलं जातं इथपर्यंत ज्यांची किंबहुना भागवत धर्माचा कळस व्हायचं ज्यांची योग्यता ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालास एक कळस अशी ज्यांची योग्यता त्यांनी काय केलं भगवत भक्ती कराया भगवत भक्ती कराया बहुजड जीवासी जो तुकासी कवी त्याच्या दुसरा धरणीवरी त्याच्या दुसरा धरणीवरी होईल कोण तुकासी कवी. मोरपंतांनी सांगितलं भगवत भक्ती कराया. आम्हाला काय तुकारामांनी महत्त्वाचं शिकवलं आपण 2-3 दिवसात बघतोय की योग काय कर्म काय इतर योगांपेक्षा भक्तियोग हा खऱ्या अर्थाने सोपा साधा की जो सर्वसामान्य माणसांना आणि सर्वमान्यांना सुद्धा करता येतो मोठ्या अगदी सहज साधतो जो आपण सगळे करतो आपल्या सद्गुरू विश्वास ठेवून आपण त्याचं नाम घेऊन जो आपण आचरतो तो भगवत भक्ताचा प्रचार करायचं काम मोठं काम तुकाराम महाराजांनी केलं. काय म्हणाले ते भगवत भक्ती कराय बहुजड जीवांशी. बहुजड हा शब्द वापरलाय. बहुजड या शब्दाचा जर आपण 2 भाग केले तर एक म्हणजे बहु म्हणजे अनेक लोक आणि जड म्हणजे मूढ म्हणजे त्यांना काही कळत नसलं तरी बुवांचा अभंग वाचल्यावर परमार्थ कळायला सोपा होईल. त्याला जरूर नाही फार मोठा परमार्थ कळायला अगदी बुद्धिमत्ता पाहिजे का काय पण बुवांनी इतके साधे साधे सोपे अभंग लिहिले की ज्याच्यातनं सामान्यातला सामान्य आणि दुसरा शब्द हा जोडला तर बहुजड म्हणजे मूढातला मूढ जरी असला तरी त्याला तुकाराम बुवांच्या अभंगामुळे भगवत भक्ती सुचेल असं त्याचं मोरपंतांनी वर्णन. बहुजड जीवांशी जो तुकासे त्याच्या दुसरा धरणीवरी होईल कोण तुकासी कवी. एवढी मोठी पंतांनी त्याला आहे दिले. पंतांसारखे पंडित पण निघाले. जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी म्हणावे कसे हो तया लागी वाणी परब्रह्मरूपी असा हा तुकावा तयाचे तुकी कोण दुजा तुकावा. पुन्हा तीच उपमा दिली आहे परब्रह्मरूपी. अरे प्रत्यक्ष ब्रह्म आहे तुकाराम महाराज म्हणजे असं समजू नका. आज .comच्या युगामध्ये जरी गेलात आणि तुकाराम.comला जरी तुम्ही हे केलं तरी सुद्धा आशिया खंड सोडा 5 खंडातल्या 350 लोकांनी त्याला व्हिजिट केलेलं दिसतं. म्हणजे भारतात काय पुण्यात काय मध्य प्रदेश सोडा आशिया खंडाच्या बाहेर लोकांनी असे एवढे मोठे हे तुकाराम महाराज आम्हाला सांगतात. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय म्हणले. छान पेटीवाले बोरगावकर साहेब आदित्य लेले साहेब मी चांगला ड्रेस करून बसला. आपल्याला चांगल्या वरती पंखे फिरतात दिवे आहेत बसायला खुर्च्या खाली पाठ पण आहेत कोणाच्या असे छान सगळी सोय केली आहे. बरं वाटतं ना. सोय झाली की आनंद होतो.
हां, आज सुद्धा आपण बघितलं, छान रांगा लावल्या, सगळ्यांनी दर्शन घेतले, नंतर प्रसाद ओळीने किती शांत सगळं वाटतं. म्हणजे सोय झाली की आनंद होतो. साधी साधी इतकी मोठी ही लोक, मला पत्ताही नव्हतं. मी इथं जेव्हा इंदूर स्टेशनवर आलो, ते पोद्दार साहेब आहेत की नाही माहीत नाही मला आत्ता इथे, पण त्या पोद्दार साहेबांनी मला आधीच फोन करून ठेवला होता की उज्जैन सोडलं की मला फोन करा. आणि माझ्या आधीच तिथे स्टेशनवर येऊन किती नंबरला आहे, 3 नंबरला, मी तिथे येतो. तिथनं आम्हाला बरोबर इथं घेऊन आले. इथं बरोबर त्या तो राय त्याच्याकडे सांगितलं ह्यांची सोय करा. आनंद झाला ना. इथं कुठं आल्यावर शोधा, त्या ह्याच्याशी हुज्जत घाला, रिक्षेवाल्याशी किंवा टाय तो सुट्टे पैसे आहेत की नाही त्याच्यावर मारामारी कटकटच सुरू आल्यापासून. तसं नाही झालं. सोय केली संस्थांनी आमची, आनंद झाला. म्हणजे सोय झाली की आनंद होतो. हा आपला अनुभव आहे. पण आनंद मिळतो सोय झाली की. पण आनंदाच्या प्रत्येकाच्या व्याख्या वेगळ्या आहेत. प्रत्येकाला आनंद हवा असतो, पण आनंदाचे प्रत्येकाची तऱ्हा वेगवेगळी आहे. हां, आनंद प्रत्येकाला आनंद. आता समजा आता हा गुरुपौर्णिमेचा दिवस आहे किंवा एक रविवारचा दिवस धरला, सुट्टीचा दिवस आहे. आणि सुट्टीच्या दिवसाची संकल्पना प्रत्येकाच्या आनंद मिळवण्याची वेगवेगळी बघा. कोण म्हणेल मी पहाटे उठतो, माझ्या सद्गुरूंच्या दर्शनाला जातो, काकड्याला जातो. पण कोणी आमच्या इथे सिंहगडला जायची पद्धत आहे, पर्वती सिंहगड टेकड्या आहेत चांगल्या. तो म्हणेल आपण शरीरदृष्टीने चांगलं फिट व्हावं, जी काय विषाणू आत गेले असतील ते फासफूस करून बाहेर जाऊन तब्येत चांगली करावी. असं कोणाला त्याच्यात आनंद आहे. आपल्यासारख्या मायमाऊली म्हणतील आज घरात छान काय करायला घालू, मुलाला नवऱ्याला छान काय करता येईल आणि खायला घालता येईल, अशा मायमाऊली विचार करतील. आपल्यासारखे विचार करतील काय चांगलं पुस्तक वाचावं, कोणी गाण्याला जाईल, कोणी मॉलमध्ये जाईल, कोणी आणखीन मित्राला भेटायला जाईल, मैत्रिणीला भेटायला जाईल. म्हणजे प्रत्येकाची तऱ्हा वेगवेगळी आहे. कोणाला वाटेल तीर्थस्थानाला जावं, सुट्टी आहे तर एक जवळच्या कुठल्या तरी. म्हणजे आनंद मिळवण्याच्या प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या आहेत. तो प्रत्येक पद्धत. पण एवढं करून संध्याकाळी आले हाशहुश करून की पुन्हा पुढल्या रविवारी पुन्हा तोच प्रश्न की काय आता. म्हणजे मी प्रत्येकजण आम्ही कळत न कळत आनंद मिळवायचा प्रयत्न करतोय खरा, पण आनंद हा आम्हाला मिळतो का खऱ्या अर्थाने शाश्वत. आणि तो शाश्वत आनंद मिळावा म्हणून बुवा सांगतायत सर्वसामान्य माणसाला सहज मिळते. धरावे ते पाय आधी आली. तुकाराम बाबा सांगताय आम्हाला सद्गुरू वाचवणी सापडे ना सोय. अशी सोय मिळणार नाही की जे भगवंताचं फक्त पाय धरले त्या सद्गुरूचे आयुष्याचं कोट कल्याण होतं. हे आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे म्हटलं तर. मग हा आनंद मिळतो मला, तो आनंद मिळतो. पण तो म्हणलं तर तो कालावरती अवलंबून आहे, स्थलावरती. स्थलकाला सापेक्ष आहे. हां, लहान मूल मांडीवरती लाथ मारतं तेव्हा आईला आनंद वाटतं, पण मोठं झाल्यावर म्हणजे ती स्थल जागा बदलली त्यामुळे तो लाथ मारायला लागला तर काय पोरगं निघाला असं व्हायची वेळ. म्हणजे ते नाही चालणार. म्हणजे मी काय कशाचा आनंद शोधतोय तो आनंद तिथेच राहिला. त्यावेळेला आनंद झाला, पुढे काय झालं तेव्हा रामकृष्ण हरी. हां, एक गंमत सांगतो. 2 असे विद्यार्थी होते आणि टेकडीवरती ट्रेक बिकची हल्ली चांगली फॅशन आली. एक ट्रेकिंग सायकलिंग अशी चांगली तरुणात चांगली प्रथा रुजती आहे. चांगली अशा दृष्टीने की निदान तेवढ्या वेळ तरी मोबाईलला सुट्टी नाही. तर मोबाईल म्हणजे आता सगळ्यांचा जीव की प्राण झाला आहे. मोबाईल गेला म्हणजे ऑक्सिजन गेल्यासारखं करतात सगळेजण. हो, एखादा पिसाडल्यासारखं शोधायला लागलं की सांग काय मोबाईल हरवलं का, सोडतो. इतकी वेळ आली. मग तो मोबाईलला सुट्टी एकतर, आणि एकतर फिटनेस येतो त्यामुळे. आपली मुलं नातवंड जात असतील तर जाऊ दे, त्यांना उलट काहीतरी खायला प्यायला करून बाटली भरून भाऊ पाण्याची जाऊ नये. असे 2 विद्यार्थी वरती जातात, ट्रेकिंग वगैरे करतात. आणि तिथं गेल्यावर शिदोरी वगैरे संपवती त्यांच्या हातात काय डबे दिले असतात ते पाणी विणी पण उतरत असतात. आणि तेवढ्यामध्ये एक मित्र म्हणतो, अरे काय तहान लागली रे, तुझ्या ह्याच्यात पाणी का थोडंसं. तो म्हणला असेल थोडंसं बघतो. पण त्यांनी त्याच्या सॅकमधली बाटली काढली, थोडंसं होतं. त्याला म्हणलं हे आहे एवढं पी. अरे नाही रे, प्रचंड तहान लागली, मला आता पाण्याशिवाय राहत नाही रे. अरे पण आता काय करणार, आपण उतरून खाली तर गेल्याशिवाय आपल्याला दिसणार नाही, पण रस्त्यात बघू कुठे मिळते का. बघत बसलं, कुठे मिळालं नाही. लांब अंधार व्हायची वेळ आली, ती खाली तर लांब लुकलुकता दिवा दिसला. म्हणाल ते घरच असते बहुतेक, चला तिथं बरोबर गेले. दरवाजावर टकटक केलं आणि म्हणले बुवा नमस्कार. अरे काय रे पोरांनो, काय वाट चुकलं का, इकडे कुठं आलात. नाही पाणी होतं एवढंच ना, बसा. खेडेगावात अजून म्हणजे आपल्याकडे तर इंदूरमध्ये तर खूपच हॉस्पिटॅलिटी चांगली आहे, आदरातिथ्य. पण आमच्याकडे खेडेगाव, पुण्यात
येऊन बघा म्हणजे कळेल, बोलायचं कारण नाही. रामकृष्ण हरी. पण मग तो म्हणाला, शेतकरी होता, म्हटलं बसा बसा. त्यांनी नुसतं पाणी नाही आणलं, गुळ पाणी आणलं. तो म्हटलं ढसाढसा पिऊ नका, पाणी त्रास होईल. गुळाचे खडे पण आणले आणि म्हणाला, काय रे मुलांना, आता अंधाराचे कुठे जाणार? नाही, जवळच आहे. मग असं करा, या शॉर्टकटने गेलात तर तुम्हाला लवकर रस्ता लागेल, नाही तर इथं राहता का? इथपर्यंत त्यांनी, नाही नाही आम्हाला जायला पाहिजे, उद्या आम्हाला परत आमच्या उद्योगाला लागायचं आहे. आणि म्हणून ते निघाले. हा जेव्हा पाणी त्याने ते आणलं, पाणी ढसा त्याने पाणी पिलं. म्हणलं हा, पाणी म्हणजे जीवन, पाणी म्हणजे वो आसमान से गिरता है, बुंदों में टमकता है, बारिश में गिरता है, नदियों में बहता है समुद्र. अरे बाबा, काव्य कसलं करतो, आपल्याला जायचं आहे पुढे. हां, तो म्हणला चल 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 लवकर. तो म्हणला नाही, पण पाण्यासारखं काय नाही, पाणी म्हणजे सर्वस्व, पाणी म्हणजे जीवन, असं म्हणला. आणि दोघंजण निघाले. त्यांनी सांगितलं आहे शॉर्टकटच्या रस्त्यांच्या असं कडेला थोडा रस्ता ह्याचा आहे, बारीक आहे आणि थोडंसं ह्याचं, पण लवकर पोचाल तुम्ही, म्हणजे परत तुम्हाला पुढच्या पुढे जाता येईल. म्हणून दोघं निघाले. थोड्या वेळ गेले आणि एक जण म्हणला, अरे मेलो मेलो मेलो. म्हणून एक जण म्हणला, तो म्हणला काय झालं? तर रस्त्याच्या त्यांना दिसलं नाही, एक छोटंसं तळं होतं पाण्यासारखं, त्यात हा एक मित्र ज्याला पाणी पिलं होतं तो त्यात खाली गेला. अरे 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 काय झालं म्हणून त्याला उठला. तो म्हणला, ए क्या हुआ? अरे गातो कसला, माझा जीव चाललाय म्हणे. तर त्याला हात धरून वरती घेतला. म्हणला, अरे तू वरतीने मला आडवा कर आणि माझ्या नाकातोंडातलं पाणी काढून टाक. जे पाणी पूर्वी जीवन म्हणून होतं तेच पाणी आता मरणासाठी झालं. म्हणजे जी वस्तू मला आज सुखाची वाटते, आज आनंदाची वाटते, ती कदाचित थोड्या वेळाने सुद्धा माझ्या मरणाची सुद्धा होऊ शकते. ज्याच्यामुळे जीवन झालं ते मरणाला सुद्धा कारण. म्हणजे स्थलकाल सापेक्ष आहे माझा आनंद. आणि म्हणून बुवा सांगतात आम्हाला की खरा आनंद मिळवायचा असेल, खरं सुख मिळवायचं आहे, खरी सोय मिळवायची असेल तर सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. कारण आमचा सगळ्यांचा प्रश्न काय, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य केलं की ते घर बसल्या मिळतंय तर म्हणते बुवा चालू द्या पुढे. सांगायचा आमचा सगळ्यांचा प्रश्न हा आहे, काय की काय काय घर बसल्या सुख काय मिळतं, जे बुवा मला सांगतायत तुकाराम बुवा, की खरं सुखाची व्याख्या काय. शंकराचार्यांनी याची सुखाची खूप छान व्याख्या केली. यत अनुकूल वेदनियम तत् सुखम, यत प्रतिकूल वेदनियम तत् दुःखम. म्हणजे ती संवेदना आहे, त्याचा प्रश्न मनाशी आहे, शरीराशी नाही आहे. जे मला अनुकूल, जे मला सुखाचं वाटतं, अनुकूल वेदन तर ते खऱ्या अर्थाने जे माझ्या मनाला आनंद देतं, जे माझी खऱ्या अर्थाने सोय करतं, जसं आपण बघितलं ते खऱ्या अर्थाने आनंद. यत अनुकूल वेद तत् सुखम, यत प्रतिकूल, जे मला नको वाटतं, ज्याचा त्रास होतो ते दुःख. इतकी सोपी व्याख्या बुवांनी आम्हाला शंकराचार्यांनी सांगितली. मग आम्हाला हे सुख मिळवायचं असेल तर आम्ही, कारण काय की शंकराचार्यांची एक खूप छान, पण त्यांनी एक जाताना कॉशनही देऊन ठेवली. दुष्पारे बहुसागरे प्रवृत्ती व्याधादी दुःखोत्कटे, घोरे पुत्र कलत्र मित्र बहुला, ग्राहा करे भी करे, कर्मोत्तुंग तरंग भंग निकरे, राकृष्ण मानोर्णम यातायात गती भ्रमेण शरणम, किंचिन्न पश्चाम्यहम. भगवान गोपाल कृष्ण महाराज की. मला म्हणजे हा दुष्पार आहे, हा भवसागर तरणाला इतका सोपा नाही आहे तुम्हाला जेवढं वाटतो तेवढा. मग याच्यामध्ये कर्मतुंग, आपण जसं काल कर्माचाही सिद्धांत बघितला की कर्म करून इतकंच नगे सोपं होईल असंही नाही आहे. हां, आपले नातेवाईकच आपला घास घ्यायला बसलेत असं ते म्हणालेत. हां, आणि याला दुसरा काही पर्याय नाही. कारण का, याला जर खऱ्या अर्थाने शाश्वत द्यायचं असेल तर मग शाश्वत सुख काय, तर खऱ्या अर्थाने मानवी जीवनाचं उत्कट शाश्वत ध्येय काय, तर म्हणजे मोक्ष आहे. बुवा आज चांगली गुरुपौर्णिमा झाली, छान जेवलो का, मोक्षाकडे. मोक्ष म्हणजे मृत्यू नाही, मोक्ष म्हणजे असं नाही, या नाश नाही. ह्या जो मला भ्रम होतोय, हे अशाश्वत जग मला खरं वाटतंय, ब्रह्मम सत्यम जगम मिथ्याचा दुसरा भाग म्हणजे की मला जे वाटतंय हे शाश्वत, जे मला सुख देत आहे ते मला खरं वाटतंय, त्याचा नाश होणं म्हणजे ही माझ्या मोक्ष म्हणजे उद्मन्य अवस्था. हा जो मला भ्रम होतोय खऱ्या अर्थाने की हे खरं आहे असं मला वाटतं, म्हणून मी त्याच्यात भुलून जातो. पण खरं काय ते बुवा सांगतायत ते आम्हाला खरं वाटत नाही, कारण आम्हाला ह्याच्यात सगळ्यात रस आहे.
आता हे भ्रम काय काढलं आणि हे काय सत्य काय भ्रम काय. एक प्रोफेसर होते, ते आपले प्रोफेसर गेले का आज? कोणते इथे एक प्रोफेसर बसतात ना, कोणते टी व्हीवर येतात ते? कोण तुमच्या इथे? इथं बरं ठीक आहे, ते मागे बसले होते परवा, ज्यांनी टी व्हीवरती हे दिलं ते तारे का? हां डॉक्टर, हां डॉक्टर संदीप तारे, ते तत्त्वज्ञानचे प्रोफेसर आहेत. तसे एक प्रोफेसर होते तत्त्वज्ञानाचे. हां त्या तत्त्वज्ञानाचे प्रोफेसर वर्गामध्ये शिकवत होते. काय शिकवत होते? सत्य म्हणजे काय आणि भ्रम म्हणजे काय शिकवत होते. 40 मिनटं शिकवत आहेत. सत्य म्हणजे काय आणि भ्रम म्हणजे काय. 40 मिनटं झाली तरी कोणी काही मुलांच्या चेहऱ्यावर समजलं की नाही कळायलाच तयार नाही. ते प्रोफेसरांना तेवढ्यासाठी आठवण केली की त्यांचा अनुभव तसा असेल का. 40व्या मिनटाला शेवटी त्यांनी विचारलं, मुलांनो मी गेली 40 मिनटं सत्य म्हणजे काय आणि भ्रम म्हणजे काय शिकवतोय, तुम्हाला कळलं का? सगळी मुलं हो केलं. कारण का, आता जर नाही म्हटलं तर हा बाब्या आणखीन एक त्रास घेईल. तेव्हा आता हो म्हणतं, काय हुशार असतात लोक. ते हो म्हणाले. तर सरच ते किती केलं तर प्रोफेसर आहेत ते, त्यांना कळते हे काय चाललंय पोरांचं. एकाचंही धड लक्ष नाही, समजल्यासारखं दाखवतात, समजलं म्हणतायत पण समजलं. ते म्हणले बाळ तुला कळलं का रे? म्हणलं हो. बाळ तुला कळलं का? म्हणलं हो. बाळ तुला कळलं का? हो. सगळे हो म्हणायला लागले. मागच्या एका विद्यार्थ्याला म्हणले उभा राहा रे, सांग काय. म्हणाले सर मी सांगू का? हो म्हणे सांग. तुम्ही गेले 40 मिनटं सत्य म्हणजे काय आणि भ्रम म्हणजे काय शिकवताय. तुम्ही शिकवताय हे सत्य आहे, पण तुम्हाला वाटतं आम्हाला समजलंय, हा तुमचा भ्रम आहे. पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव. म्हणजे मला जे सत्य वाटतं तो भ्रम आहे. म्हणजे मला जे वाटतं ते तसं नसतं. एक गंमत सांगतो. आनंदाच्या वरनं भ्रम कसा असतो, आणि आम्ही आनंदाची जर पद्धत बघायला गेलो तर माझी मिसेस आणि मी कधीतरी ती म्हणतेच लक्ष्मी रोडला जाऊ. आमच्याकडे लक्ष्मी रोडला कापडाचं दुकान इकडं तुमच्याकडे असतील तशी बाजारपेठ आहे. आता ती म्हणल्यावर काय नाही म्हणता येतं का? उसना ओसानून हो हो जाऊ ना, काय तुला हवं ते घे म्हणायचं. पण तिला म्हणलं आपण असं करू, जाताना तुळशीबागेतल्या रामाला जाऊ आणि मग पुढे जाऊ. कारण रामरायाला आपलं प्रार्थना करायची, बा खिसा एवढा आहे जरा भागव तेवढं, ते आपलं एवढं भागव काय असेल ते. असं करून आम्ही दोघंजणं चाललो होतो लक्ष्मी रोडनी. आणि तेवढ्यात ती म्हणाली अहो तुमचं लक्ष आहे का? म्हटलं काय? ते बघा पुढे कोण आहे. म्हटलं कोण आहे? ती म्हणली रेखा. म्हटलं रेखा? अहो कपिलेश्वरांची रेखा. असं होय, बरं 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 आहे की चांगलं आहे. बघा नीट कसे चाललेत. अगं नवरा बायको चांगले. नाही हातात हात घालून चाललेत बघा. अरे म्हटलं नवरा बायको असतील हातात हात घालून दिलं काय बिघडते, चांगलं चाललंय की, जाऊ दे की. मी म्हणलं माझ्याही डोक्यात काय आलं बघा की आता त्यांचा तो आनंद चाललाय, पण माझ्या डोक्यात काय आलं बघा, म्हणजे दुसऱ्याचा आनंदाची तऱ्हा सांगतोय. जे दुसऱ्याला आनंद होतोय तरी मला होईल की नाही हे सांगता येत नाही. ही आनंदाची आणखीन एक तऱ्हा आहे की आता ते आनंदात चालले. माझ्या डोक्यात आलं जाऊ दे आनंद, हिला काही बोललो नाही. कारण तिथं एक पाट्या दिसत होत्या, 50% सूट 70% सूट, पुढचा फुकट देईल का काय, इथपर्यंत सगळ्या पाट्या वाचत होतो. म्हणलं आपण आपलं चला घरी गेलो. आम्ही थोडीशी खरेदी करी आणि तेवढ्या दिवसात भागलो. पण माझ्या डोक्यात तो रात्रभर विचार, काय एवढं काय चालले असतील हे रस्त्याने. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही जिथं राहतो तिथं फिरतो आम्ही सकाळी, आणि ते पण भेटतील हे मला माहिती होतं. आणि सकाळी गाठलंच मी त्यांना, कारण नमस्कार चमत्कार. म्हणलं काय काल खरेदी बिरेदी काही नाही म्हणे, बायकाला जरा घरी खूप पडले, दरवाजा उघडला की बदबदबद खाली पडतंय इथपर्यंत. पण काय माहिती का, तिला बघायचं असतं. पण म्हणलं ते ठीक आहे हो, हे काय चाललं होतं तुमचं ते होय. अहो रेखाला ते 50% 70% वर बघितलं, कुठल्या दुकानात घुसेल माहीत नाही म्हणून धरून ठेवली होती. पांडुरंग हरी वासुदेव हरी. म्हणजे मला वाटत होतं त्यांचा आनंद चाललाय, पण त्यांचं वेगळंच चाललंय. म्हणजे आनंद मला जसा वाटतोय तसा प्रत्येक वेळा असेल. म्हणजे आनंदाची तऱ्हा सांगायचा प्रयत्न करतोय मी की आनंद. आत्ता आले प्रोफेसर, तुमच्याबद्दलच सांगितलं होतं या. तर आता नंतर व्हिडिओवर ऐका. तर म्हणजे आनंद मला होईल. उद्या मी जर आवडी गाडी लावली माया पायाशी दाराशी तर खमंग वास शेजारनं येणारच की. वा कीर्तनकाराने आवडी म्हणजे
मला ज्याचा आनंद होईल त्याचा दुसऱ्याला आनंद होईलच की नाही. पण बुवा म्हणतायत की सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी. सद्गुरूचे पाय धरल्यावरती जी भावना सगळ्यांची तीच आहे. तोच आनंद सगळ्यांना देतात ते. त्यांच्याकडे पार्सलिटी नाहीये. हा गरीब आहे तो श्रीमंत, सगळे अहो ते सगळं भगवत स्वरूपच बघतात आपल्याला. ते संत, मी काल संतांचं जे सांगितलं, त्यांची दृष्टीच वेगळी असते. ते ब्रह्मतत्वाशी मिळालेले असतात. ते काही सद्गुरू म्हणजे कुठलं नाव के शरीर नसतं, ते तत्व आहे जे असत नसतं, ते सत आहे. त्याला जाती भेदाच्या ह्या भिंती नसतातच. त्यांना सर्व रामरूप दिसतात सर्व मंडळी, आणि म्हणून ते आपलं कल्याण करतात. आणि हा जो भाग आहे, म्हणून समर्थ रामदासाने सांगितलं, जयासी वाटे मोक्ष व्हावा, जयासी वाटे मोक्ष व्हावा, तेणे सद्गुरु करावा, सद्गुरु विण मोक्ष पावावा. हे न घडे कल्पांती, जर मला सद्गुरूशिवाय पर्याय नसेल तर सद्गुरू हा केलाच पाहिजे. मग ह्या सद्गुरूचं मी काय करायला पाहिजे होतं? सद्गुरू मला मिळावा ही मला तळमळ लागली पाहिजे, आणि मिळाला असेल तर त्याचं कायमचं होऊन राहणं बुवांनी सांगितल्याप्रमाणे ते राहायला पाहिजे. अशी तळमळ आमच्या कबीरांना लागली. 125 वर्ष जगले. कबीर मोठं आयुष्य जगले. एक ज्या साधक अवस्थेमधलं मी आत्ता सांगणार आहे त्यांचं, पण त्यांची सिद्धावस्था पण आधी सांगून ठेवतो. राम करे जप हमारा, हम बैठे आराम, अशी ज्यांची अवस्था होती असे कबीर त्यांच्या साधक अवस्थेमध्ये त्यांना तळमळ लागलीस मला सद्गुरू मिळावा म्हणून. आणि काही होता होईना त्यांना सद्गुरू, रामानंद बुवांनी आपलं सद्गुरू व्हावं असे त्यांना खूप तळमळ लागली. पण काही कित्येक दिवस तो योग येत नव्हता. पुढे अशी चौकशी केली आणि कळलं की पहाटेच्या वेळी गंगेवर ते स्नानाला जातात. आणि अशी त्यांना डोक्यात कल्पना आली, ज्याला तळमळ लागली ना त्याला पुढचं सुस्त सगळं. मला हे कसं मिळावं? आपण बघा व्यवहारातली वस्तूसुद्धा मिळवायची असेल तर किती तळमळ असते. आता ह्याला तर प्रत्यक्ष सद्गुरू हवा होता, आणि म्हणून सद्गुरू हवा होता म्हणून बघितलं. आणि त्यांनी विचार केला की अंधाराची वेळ असते जातात तेव्हा, आणि पायरीवरती आडवे झोपून राहिले. आणि रामानंद आले आणि पदस्पर्श झाला. श्रीराम म्हणाले नेहमी मी झोपेतनं उठतो, आज मला जागृतीचं भान आलं. मला काय झालं तर प्रत्यक्ष गोपालकृष्ण आणि सद्गुरू एका वेळेला जागे दिसले. काको लागे पाय, कोणाच्या पाया पडू अशी अवस्था झाली. पण सद्गुरूनेच बुद्धी दिली की ज्याने आपल्याला हे भगवंताचं दर्शन दिले त्या सद्गुरूचे पाय पहिले पकडले. आणि आपल्याला झालेल्या काय झालं तर काम क्रोध एकदम नाहीसे झाल्यासारखे वाटायला लागले. त्यांनी त्यांच्या एका अभंगामध्ये वर्णन केले. गमद कोण बताये बाट गुरु बिना, कोण बताये बाट, कोण बताये बाट गुरु बिना, बड़ा बिकट यमघाट गुरु, बड़ा बिकट यमघाट गुरु, कोण बता. भ्रांति की बड़ी नदिया बीच मो, भ्रांति की बड़ी नदिया बीच मो, अहंकार की लाट गुरु बिना, अहंकार की लाट गुरु बिना, कौन बता बाट गुरु बिना. काम क्रोध दो पर्वत खाड़े, काम क्रोध दो पर्वत खाड़े, लोभ चोर संघात गुरु बिना, कौन बताए बाट गुरु बिना, कौन बताए बाट गुरु बिना. कहत कबीरा सुन भाई साधो, कहत कबीरा सुन भाई साधो,
क्यों करना बोभाट गुरु बिना कौन बताए बाट गुरु बिना कौन बताए कौन बताए कौन बताए बाट गुरु बिना. आपला अनुभव सांगितला अनुग्रहानंतरचा. काय झालं, जो चमत्कार होतो तो महत्वाचा आहे. तो अनुग्रहाची आम्हाला तळमळ लागली, अनुग्रह मिळाल्यानंतर जो आमच्यात बदल पडतो तो त्यांनी आपल्याला समोर त्यांच्या साधकावस्थेत लागला. असाच सद्गुरु अनुग्रहाविण सद्गुरु अनुग्रहाविण हरिला तो कठीण सर्वथा पटणे हरिला तो कठीण सर्वथा पटणे. घोरा संत परीक्षी मस्तकी हाणुनी सर्वथा पटणे. एकदा काय झालं, गोरा कुंभारांच्या अंगणामध्ये सर्व संत मंडळी बसली होती. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, चोखोबा, सावतामाळी, नामदेव महाराज, मी होतो. म्हणाला काय हरकत आहे, अहो चांगल्याच्या यादीत तरी नाव घालायचं, विनोदाचा भाग जाऊ द्या. सर्व संत मंडळी बसली होती आणि भगवत चर्चा करत होती. आणि तेवढ्यामध्ये ती छोटी मुक्ताबाई, कारण आपलं निहित कर्तव्य करत असताना संत नामस्मरण किंवा चर्चा करत होते. गोरोबा काका एक एक मडकं तपासत होते. छोटी मुक्ताबाई तिथं आले म्हणे, गोलोबा काका तुम्ही काय करताय? हे काय नाही बाळ, हे मडकं कच्चं आहे का पक्क तपासतोय. हे तुमच्या हातात काय? थापट नाही म्हणे. हो, याने काय होतं, हे कच्चं आहे का पक्क कळतंय. हो का, मग पांडुरंग रोज एवढी मडकी बनवतो असं ती त्यांना म्हणाली. त्यांना आपल्याला तपासता येईल का असं म्हणे. का नाही येईल की म्हणे तपासता. आणि कुठलाही संत किंवा कुठलाही चांगला मनुष्य ज्ञानापासून सुरुवात करतो आणि म्हणून ज्ञानदेवांचं परीक्षा घेतली. ओळीने आले आणि नामदेवांपाशी आले आणि नामदेव महाराज चिडलेच. म्हणाले, तुम्ही माझी परीक्षा करणार? गोरोबा म्हणाले, मला माहिती आहे आपण पूर्ण आहात, आपल्याला माहिती आहे आपण, मग कशाला असं म्हणताय? परीक्षा केली तर काय होतंय? तुम्ही माझी परीक्षा करणार नक्की का? हो, तुम्हाला माहिती ना तुम्ही परिपूर्ण आहात, मलाही माहिती आहे, मग परीक्षा करायला काय हरकत आहे? हे सर्व ऐकताना खाली छोटी मुक्ताबाई होती. ती हसली. नामदेवांचं हे रूप म्हणली, नाम्या कच्चा रे कच्चा. आणि नामदेव महाराजांचं ते झोंबलं वाक्य. एवढी छोटीशी पोर, परकरी पोर, परकरीसुद्धा जायचं जिथं वय नाही अशी परकरी पोर म्हणाली, नाम्या कच्चा रे कच्चा. आपण जर पडलो ना तर लागलं काय नंतर बघतो, हसलं कोण ते पहिलं बघतो. तसं त्यांचं झालं. आता गोरा कुंभार राहिले बाजूला आणि त्या मुक्ताबाईच्यावर ते राग आला त्यांचा आणि गेली स्वारी हायकोर्टात पांडुरंगासमोर. चेहऱ्यावरती दुर्मुखलेलं दिसतच होतं. पांडुरंग म्हणाले, काय देवा आज दुर्मुखम संवत्सरे, काय आज देवा काय सांगायचं? काय सांगायचं सांगा ना, काय म्हणणं काय? काय नाही. अहो ती छोटी परकरी पोर मुक्ता मला म्हणली, नाम्या कच्चा रे कच्चा. असं अगदी चुकीचं आहे. पण ती म्हणते ती काय अगदी अयोग्य पण नाही आहे. म्हणजे मला जे जे अनुभव येतात तुम्हाला माझे, ते माझे सगुणाचे अनुभव आहेत. मी तुमच्या हातचा प्रसाद खातो, मी तुमच्या कीर्तनात नाचतो, हे जरी खरं असलं तरी तो माझ्या सगुणाचा अनुभव आहे. माझ्या निर्गुणाचा अनुभव म्हणजे जे आत्मज्ञानाचं तत्व आपण कालपासून म्हणतो, हे तत्व हे समजणं गरजेचं आहे. आणि माझ्या निर्गुणाचा अनुभव यायचा असेल तर मी सांगतो ते कराल. आज्ञा असावी देवा. काही नाही, विसोबा खेचर यांच्याकडे आपण जाऊन त्यांचं दर्शन घ्यावं. म्हणाला ठीक आहे. घरी गेले. बायकोला सगळा झालेला वृत्तांत सांगितला. तिने बिचाऱ्याने भाकरी बांधून दिली व्यवस्थित, पाण्याची सगळी तयारी केली आणि त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे पायी सगळं आणि मुखाने नाम, विठोबार खुमाई विठोबार खुमाई, मुखाने नामस्मरण आणि पायी विठोबार
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. औंढ्या नागनाथला सांगितलं होतं विसोबा खेचरांकडे जा, आणि औंढ्या नागनाथची वाट करायला सुरुवात झाली. वरती ऊन तापलं होतं, रस्त्याने चालताना असं दमले होते, आणि डोक्यामध्ये त्या मुक्तेचा राग होता की तिच्यामुळे मला हे सगळं घडतंय असं म्हणून. पण थकले होते म्हणून एका झाडाखाली बसले. शिदरी उघडली आणि पांडुरंगाचं डोळे मिटून स्मरण करून घेणार तेवढ्यामध्ये एक काळं श्वान त्याच्यात तोंड घालायला आलं. आधीच चिडले होते, हाड केलं त्याला, तिथलाच एक दगड घेऊन त्याच्यावर अंगावर भिरकवला. थोडंसा घेतलं, खाल्लं, थोडीशी विश्रांती घेतले, आणि पुन्हा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा करत 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 वेशीपर्यंत आले. नागनाथाच्या वेशीवर येऊन चौकशी केली, विसोबा खेचर कुठे भेटतील. ते म्हणाले पुढे शिवमंदिर आहे, तिथे आपल्याला नक्की भेटतील. शिवमंदिर म्हणाले वा, त्या आशुतोषाचं दर्शन देखील होईल आणि विसोबा खेचरांचं दर्शन होईल. पांडुरंगाने सांगितलं, झप 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 पावलं टाकली, हस्तपात प्रक्षालन केलं, मंदिरामध्ये गेले, आणि त्या आशुतोषाकडे बघता बघता दिसलं आधीच चिडलेले आता आणखीन चिडले. आहो म्हातारबुवा, काय करताय हे? आलास बाळ, तुझीच वाट पाहत होतो. अहो मी तुम्हाला विचारतोय, अहो पादत्राणा सकट पाय त्या पिंडीवर ठेवलेत तुम्ही. हो रे बाळ, माझ्या अंगात थोडी सुद्धा ताकद नाही रे, एवढे माझे पाय खाली अशा ठिकाणी ठेव जिथं देव नाही आहे. तुझं म्हणणं बरोबर आहे. चिडलेच होते ते, घेतले पाय आणि आपटले बघितले तर खाली पुन्हा शिवलिंग. पुन्हा उचलले, पुन्हा आपटले, पुन्हा शिवलिंग. जेथे पाय तेथे शिव, जेथे पाय तेथे शिव. आता तरी हे पाय शिव असं ते सांगत होते. पाय धरले, उपाय तिथेच होता. आणि हात डोक्यावरनं हात फिरवला विसोबा खेचराने. घळा 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 अश्रू आले. देह विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, गोत्र विठ्ठल, सर्व विठ्ठलमय झाल्याचा अनुभव झाला. आणि त्याच अवस्थेमध्ये बाहेर पडले आणि अभंग रचना केली. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली. निज दृष्टी दाविली माझी मज. निज दृष्टी दाविली माझी मज. डोळियाचा डोळा उघडिला जेणे. डोळियाचा डोळा उघडिला जेणे. लेवविले लेणे स्वानंदाचे. लेवविले लेणे स्वानंदाचे. नायके पूर्ण कृपा केली. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली. डोळियाचा डोळा, आपण बघतो ते वरचे डोळे, जी दृष्टी आहे सर्व चराचराकडे बघण्याची दृष्टी बदलली. आणि त्या आनंदात आले, निघाले घरी जायला. कधी कधी पांडुरंगाला आणि विठ्ठला आपल्या पत्नीला सांगतो म्हणून निघाले. परत विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई करत निघाले. आणि पुन्हा थोड्या वेळाने त्या एका झाडाखाली थांबले. पुन्हा ती शिदरी उघडली आणि पांडुरंगाचं स्मरण करून खाणार. पुन्हा ते काळं श्वान तिथं तोंड घालायला आलं. आता सर्व चराचरामध्ये भगवंत बघण्याची दृष्टी झाल्यामुळे अरे 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 हे शिळय रे, पाकाय, तर तूप लावून देतो मग खा. ज्या श्वानाला मग अशी हाड करून धडकल होतो, आता त्याच्यामध्ये पण भगवंत बघण्याची वृत्ती. सद्गुरू आम्हाला ही वृत्ती देतो. आमचं पूर्ण का बुवा सांगतायत की सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय. धरावे ते पाय आधी आधी. अहो ज्ञानेश्वर महाराजांची तर अवस्था अशी आहे, सद्गुरूचं वर्णन करायला लागलं तर उदाहरण येतो. ज्ञानदेव म्हणावे तरलो आता गुरुकृपे उद्धरलो. निवृत्तीनाथांचं वर्णन करताना
राजयाची कांता काय भीक मागे, जयाच्या वेगे सिद्धी पावे. कल्पवृक्ष तरुतळी जो कोणी बैसला, कल्पवृक्ष असू दे, राजाच्या राणीला काय मागेल ते मनातलं मिळेल. कल्पवृक्षाखाली पण सद्गुरू काय करतोय? सद्गुरू की मागण्याची वृत्तीच काढून टाकतो. सद्गुरू तर पूर्ण बदलतो. म्हणजे काय करतो की माझी ही वागण्याची वृत्ती आहे, ती मला मागण्याची वृत्तीच येत नाही, उठत नाही. मला असं वाटतं की मला सद्गुरूंनी ठेवलंय ते सर्व योग्य आणि योग्यच आहे. असं करण्याचं सद्गुरूचं एवढं कशाला आहे? सद्गुरू वाचुनी वाचुनी, सद्गुरू वाचुनी वाचुनी, विफल जिणे यात वाकडे काय. सुख सांगे भागवता, सुख सांगे भागविता, लुकडे वाहुनी आणल कृष्णे वाहुनी आणि काय. सद्गुरू वाचून अहो प्रत्यक्ष भगवान कृष्णाने देखील गुरुच केले. सांदीपनींच्या आश्रमामध्ये लाकडं वाहिली. वशिष्ठ रामाने गुरु केले. गोंदवलेकर महाराज, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज सर्वांनी गुरुच केले. आणि गुरु करून गुरुनीमुळे केवढ्या मोठ्या पदापर्यंत पोचले. तेव्हा गुरु मला सद्गुरू मिळावा आहे, तो सद्गुरू असेल तर त्या सद्गुरूच्या वचनाप्रमाणे मी वागावं, ही वृत्ती होणं ही गरजेची आहे. आणि म्हणून आम्हाला ते वेगळ्या. मग हे काय सांगितलं पुढे की सद्गुरू वाचणे सापडणं सोपं, धरावे ते पाय आधी आधी. ह्या आधी आधी काय तुकाराम महाराजांना शब्द सुचत नव्हता का? म्हणून आधी अंदर आधी लिहून टाकलं का? आमचे लेले साहेब नव्हते मीटरमध्ये बसवायला का? की म्हणून आधी 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 लिहिलं. पण या दोन आधीचे दोन अर्थ आहेत. एक आधी म्हणजे आपण म्हणतो द्विरुक्ती, आधी आधी चल पटपट खा बरोबर चाल. एखादी प्राधान्याने गोष्ट व्हावीशी वाटत असेल तर आधी आधी असं आपण म्हणतो. सद्गुरू आता आयुष्यात उशीर झालेला आहे, आता उशीर करू नकोस, त्याचे पाय धर आणि सुखी हो, हा एक अर्थ. आणि दुसरं आधी म्हणजे आमच्या शरीराला जर काही त्रास होतो त्याला व्याधी असं म्हणतात. पण माझ्या मनाला जी व्याधी त्रास होतो त्याला आधी असं म्हणतात. माझं मन तुम्हाला माहिती आहे, शंकराचार्याने सांगितलं मनस्तु मक्षिका आहे, व माशीसारखं आहे मन. सापडत नाही पटकन. आणि नुसतं सापडत नाही असं नाही, तर ते चांगल्या गोष्टीवर जसं बसतं तसं घाण गोष्टीवर असं बसतं. मग ही व्याधी वर्णत ही आधी आधी म्हणजे ते त्या घाणीकडे जाण्याच्या आधी. म्हणजे त्या मनाला, कारण मन इतकं चंचल आहे. आमच्या मराठी सारस्वताला शोभेल अशा बहिणाबाईंनी मनाचं वर्णन केलंय. मन वढाळ वढाळ उभ्या पिकातल ढोर, मन वढाळ उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला तरी येत पिकावर, किती हाकला हाकला तरी येत पिकावर. मना पाखरू पाखरू काय सांगू त्याची मात, आता भत भुईवर गेलं गेलं अभायात, आता भत भुईवर गेलं अभायात. आत्ता इथे आता कीर्तनाला बसलाय आणि एखादा तरुण मुलगा समोरनं गेला की अरे माझ्या नातवाचं चांगलं चाललंय ना तिकडं US मध्ये झालं, गेला तिकडे कीर्तनातनं. एकदम मनात बसल्या बसल्या काही समोर दिसलं, त्याचं मनाचं इतकं स्पीड आहे, तो एकदम इतक्याच मनाने जाऊ शकतो, इतक्या स्पीडने. त्याच्या मनात त्यावेळी काय असेल तर संपूर्ण कीर्तन ऐकताना त्याचं कॉन्सन्ट्रेशन होईल असं. मनाची ही जातच आहे, ते बहिणाबाईंनी सांग. मग हे मनाला ही व्याधी हा आधी त्रास होण्याच्या आधी 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 म्हणून सांगितलं की सद्गुरू वाचवणी सापड न सो, धरावे ते पाय आधी आधी. पुढे म्हणाले मग अशा सद्गुरूला लोह परिसाची न साहे उपमा, सद्गुरू महिमा अगाधची. मग याला परिसाची उपमा देऊ का मी, की जे लोखंडाचं सोनं करतं? नाही नाही नाही. मी याला याची उपमा देऊ का की जे लोखंडाचं सोनं करतं? नाही हो. कारण का, ते फक्त लोखंडाचं सोनं करतं आणि आपलं परिसत्व देत नाही. पण हे काय करतात, आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही वेळ तया लागी. आपल्याच सारखं करतात. दृष्टांतो नैव दृष्ट त्रिभुवन जठरे.
यांची आपल्या सूत्रश्लोकामध्ये आपण बघितलं की त्रिभुवनात त्यांची अशी व्यक्ती किंवा असं मिळणार नाही तत्व. स्वीयम शाम्यम विधत्ते भवती निरूपणवस्ते मला मी कसं माझ्या तो आपल्यासारखं करतो गुरु. तो त्याच्यामध्ये भेद ठेवत नाही कारण तो भेद बघतच नाही. जे रामरूप बघायची त्याची जी वृत्ती आहे किंवा सर्व चराचर मोक्षाचा एक अर्थ असा आहे की सर्व चराचरामध्ये भगवंत बघण्याची वृत्ती येणं. हा सर्व कारण का या पृथ्वीवरचं अतिशय दिव्य जीवन म्हणजे मोक्ष आहे. मोक्ष म्हणजे वृत्ती नाही आहे किंवा आपला नाश नाही आहे. मगाशी आपण बघितलं की मोक्ष म्हणजे की हा या भ्रमाचा नाश आहे की हे अशाश्वत जग आहे आणि शाश्वत फक्त एक गुरु आणि हे तत्व आहे. आणि म्हणून आपल्या सूत्रश्लोकामध्ये देखील आपण असंच बघितलं की या खऱ्या अर्थाने म्हणून पण शेवटच्या ओळीमध्ये म्हणाले तुका म्हणे कैचे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. आम्ही देवाची पूजा करू, आम्ही सर्व करू, पण महाराज एकदा म्हणाले की ज्याचा हात त्यांनी माझ्या हातात दिला तो मी सरळ रामाच्या हातात देतो. सद्गुरूकडे ही ताकद असते. भगवंताकडे जाण्याचा तो मोठा शॉर्टकट आहे. आम्हाला कितीही काही केलं, खूप कर्मयोग या काय केलं, किती काही केलं तरी न जमणारी गोष्ट आम्हाला सहज सद्गुरू इतक्या सहज करून देतात. आणि म्हणून सद्गुरूच्या हातात हात देण्याची जी ताकद आहे ती येणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून म्हणजे तुका म्हणे कैचे आंधळे कशी लोक आहेत ही, त्यांना कळते समोर संत सज्जन काय करतात ते, तरीसुद्धा देवाच्या नादी लागू नका असं नाही. अहो भगवंतांनी एकादश स्कंदामध्ये नाथांनी लिहिले की ह्या माझ्या सचेतन मूर्ती आहेत. देव ही अचेतन मूर्ती आहे, पण माझे संत सत्पुरुष हे सचेतन आहेत. हे खऱ्या सचेतन मूर्ती आहेत की जे खऱ्या अर्थाने तुमचं कल्याण करतील, कोट कल्याण करतील. आणि म्हणून पूर्वरंगामध्ये तुकाराम महाराज आम्हाला परोपरीने सांगतायत बिहागमध्ये बाबा सद्गुरु वाचोनी सापडे न सोय. सद्गुरु वाचोनी सद्गुरु वाचोनी सापडे न सोय. दरवे ते पाय आदि आदि दरवे ते पाय. सद्गुरु वाचोनी सापडे न सोय.